शहापूर तालुक्यातील उंबरमाळी या गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो. देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 78 वर्ष पूर्ण झाली असली तरी या गावातील कातकरी आदिवासी समाजाला मरणानंतर देखील सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नाही. ही वस्तुस्थिती अतिशय वेदनादायी आहे. गावात स्मशानभूमी नाही, त्यामुळे मृतदेह जाळण्यासाठी ठराविक जागा उपलब्ध नाही. कुठेही मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. एवढेच नव्हे तर जेथे जाळण्याची सोय आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मृतदेह खांद्यावरून उचलून नेण्याची वेळ येते. पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी गंभीर होते. चिखलातून, ओढे नाळ्यामधून मृतदेह नेणे म्हणजे कुटुंबियाच्या दुःखात अधिकच भर पडते. ग्रामपंचायत शिरोळ अंतर्गत उंबरमाळी गावातील मयत मुकुंद लक्ष्मण वाघ यांच्या अंत्यविधी दरम्यान हे वास्तव समोर आले आहे. आज ही कातकरी समाज हा अत्यंत मागासलेला असून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा या मूलभूत गरजांपासून ते वंचित आहेत. शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ या समाजापर्यंत पोचत नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर विकासाच्या अनेक घोषणा झाल्या, परंतु उंबरमाळीतील वास्तव्य त्याच्या अगदी उलट आहेत. मृत व्यक्तीसाठी स्मशानभूमीची सोय नाही, त्यासाठी रस्त्याची सुविधा हा मनुष्य धर्माचा प्रश्न आहे. शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या गावाला स्मशानभूमी व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी ग्रामस्थ मागणी करत आहेत. उंबरमाळीतील परिस्थिती पाहता अजून किती वर्ष आदिवासी समाजाला मूलभूत हक्कासाठी झगडावे लागणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.